सावधान, मुंबई लवकरच बुडणार. पृथ्वीचा अंत जवळ आलाय. शास्त्रज्ञांचा नेमका इशारा काय? संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा. या तारखेला मुंबई बुडणार. समुद्राच्या पाण्यात वाळ होऊन मुंबईसह या 16 जिल्ह्यांना जलबुडीचा धोका. आता शहर हलवायला सुरुवात. बातमी ऐकताच लोक गावाकडे पळाले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली अर्जंट सूचना. भारतासहित 21 देशांना समुद्राची पातळी वाढून सगळी जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका वाढलाय. सावधान, महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात भयानक काळ जवळ आलाय. ही बातमी खोटी नाहीये, कारण की जगातील 10 मोठ्या देशांच्या हवामान विभागाने हा धोका दिलाय. ही धोक्याची सूचना दिलीये. हा धोका चक्रीवादळाचा किंवा अवकाळी पावसाचा नाही, तर हा धोका समुद्राची पातळी वाढण्याचा आहे. 1 तारीख जाहीर झालीये. या तारखेला मुंबई बुडणार. त्यानंतर तेच पाणी वाढून हळूहळू सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकणाचा भाग पाण्याखाली घेणार आणि त्यानंतर पुणे, कोल्हापूर, सांगली आणि त्यानंतर मराठवाडा, विदर्भामध्ये पाणी वाढणार. लोकांना हा इशारा खोटा वाटत होता, पण जेव्हा 10 देशांच्या हवामान विभागाने एक फोटो पाठवला, जो फोटो अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचा असून त्यासोबत बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा एक खळबळजनक फोटो समोर आला, त्याने सगळ्या लोकांमध्ये एक प्रकारे चिंतेचे वातावरण पसरले. लोक आता घराकडे निघालेले आहेत. मुंबईमध्ये जी लोक गेली होती त्या लोकांना आता हलवायला सुरुवात झालीये. अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली. तुम्ही बरोबर ऐकलेत का? ही भीती फक्त महाराष्ट्राला नाहीये, तर जगातील सर्व देशांना आहे. आता जगाचा अंत जवळ आलाय आणि याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून होणार आहे. ही कोणतीही चित्रपट कथा नाही, तर 21 देशांतल्या शास्त्रज्ञांनी फोटोसहित पुरावा देखील दिलेला आहे. आता दुर्लक्ष केलं तर तुमच्या दारात उभे असलेले मृत्यूचे तांडव आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. जगाचा अंत जवळ आलाय आणि याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून होणार आहे. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि जागतिक शास्त्रज्ञांनी हात जोडले आहेत. 16 जिल्ह्यांना जलबुडीचा अर्धवट नाही, तर अर्जंट इशारा देण्यात आलाय. समुद्र वेगाने जमिनीकडे सरकू लागलाय. लोक आपलं घरदार सोडून गावाकडे जीवाच्या आकांताने पळू लागले आहेत. जर तुम्ही आजही गाफील असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची शेवटची चेतावणी असू शकते. आज या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की नेमकी कोणत्या तारखेला मुंबई बुडणार आणि तुमच्या जिल्ह्याचं काय होणार. काय ती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे? काय इशारा सरकारकडून देण्यात आलेला आहे? विविध शास्त्रज्ञांनी नेमकं काय माहिती सांगितलेली आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. गेल्या 4 ते 5 दिवसांत तुम्ही पाहिलं असेल निसर्गाने महाराष्ट्रात कशा प्रकारे थैमान घातलंय. अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि मान्सून नसतानाही झालेली भयानक गारपीट. पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूरच्या रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या होत्या. पुण्यात तर काश्मीरसारखी बर्फवृष्टी झाली, ज्याचे व्हिडिओ पाहून अख्खा महाराष्ट्र हादरला. पण मित्रांनो, थांबा. हे संकट तर फक्त एक ट्रेलर होतं. खरं संकट आता समुद्रातून चालून येतंय. हे संकट पावसाचं नाही, हे संकट दारपिटीचं नाही, तर हे संकट आहे महासमुद्राच्या अक्राळ विक्राळ रूपाचं. ही भीती गेल्या वेळेपेक्षा 10 पटींनी मोठी आहे. तुम्हाला वाटतंय का की तुम्ही विदर्भात किंवा मराठवाड्यात सुरक्षित आहात? समुद्र तुमच्यापासून लांब आहे? पण हे जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाहीये. तुम्ही स्वतःला सुरक्षित समजत असाल तर पुढची माहिती ऐका. तुम्ही जर पाहिलं तर जग जे आहे, आपली जी पृथ्वी आहे, तिच्यावर 80% पाणी आहे आणि 20% फक्त जमीन आहे. आता 80% पाण्यामध्ये 1-2% जरी पातळी वाढली तरी 20% जमीन बुडायला फारसा वेळ लागणार नाही. आणि त्यामुळेच शास्त्रज्ञांनी हा धोक्याचा इशारा दिलाय. अचानक हे कसे घडले? अचानक कसं काय मुंबई बुडणार आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा कसा काय देण्यात आला? हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे शास्त्रज्ञ काय म्हणाले हे ऐकावं लागेल. पहा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळेच काही लोक आता गुपचूपपणे निघून चालले आहेत. काही लोकांनी तिथल्या गुंतवणुका देखील आता बंद केल्या आहेत. जी मुंबई जिथे 1 चौरस फूट जमीन काही लाखो रुपयांना विकली जाते, आता ती जमीन पाण्याखाली जाणार. एवढंच नाही तर 10 मजले, 20 मजले बिल्डिंग इतक्या उंचीची लाट उठणार. पहा, समुद्राच्या तापमानात एक प्रकारची वाढ झालेली आहे आणि यामुळे बर्फाचे जे डोंगर आहेत ते आता वितळले आहेत, ज्यामुळे एक मोठा धोका निर्माण झाला. आता ज्याचा पहिला फटका 6 जिल्ह्यांना, दुसरा फटका 5 जिल्ह्यांना आणि तिसरा भयानक फटका पुढच्या 5 जिल्ह्यांना बसणार आहे.
तारखा जाहीर झालेल्या आहेत. पहा, सगळी माहिती पुढील 30 सेकंदात तुम्हाला सांगणार आहे. अरबी समुद्र आता शांत राहिलेला नाही. जगातील 21 देशांच्या हवामान विभागाने संयुक्तपणे रेड अलर्ट जारी केला आहे. हे संकट इतकं भयानक आहे की आता काही तासांतच शहरांत सायरन वाजवले जाणार आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, उंच ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना दिल्या जात आहेत. तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल, पण 2004 साली जेव्हा सुनामी आली होती त्या काळरात्रीची आठवण करा, जेव्हा हिंद महासागराने रौद्र रूप धारण केलं होतं. कोणालाही वाटलं नव्हतं की काही सेकंदात लाखो लोक कायमचे झोपी जातील. तेव्हाही समुद्राने अशीच शांतता पाळली होती आणि मग अचानक मृत्यूचं तांडव सुरू झालं. आज परिस्थिती त्यापेक्षा भीषण आहे. अरबी समुद्राच्या तळाशी अशा हालचाली होत आहेत ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मॅगिल विद्यापीठाच्या अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे की जर समुद्राची पातळी थोडी जरी वाढली तर किनारपट्टीवरील 30 लाख इमारती पत्त्यासारख्या कोसळतील. मुंबईच्या त्या गगनचुंबी इमारती समुद्राच्या लाटांपुढे किती वेळ टिकतील आणि त्या लाटांचा प्रवास मुंबईवरच थांबणार आहे का? आता कल्पना करा, समुद्राच्या लाटांची उंची 10 फूट, 20 फूट आणि मग थेट 100 फुटांपर्यंत पोहोचली आहे. आता सगळ्यात आधी काय होणार? ज्यावेळेस अरबी समुद्रातून उठलेली ही लाट सर्वात आधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला कचाट्यात घेईल. तिथल्या नारळ सुपारीच्या बागा आणि सुंदर किनारे काही क्षणात समुद्राचा भाग बनतील. प्रकरण तिथेच थांबणार नाही. दुसऱ्या टप्प्यात ही लाट पुढे सरकत पालघर आणि ठाण्याला धडक देईल. रेल्वे ट्रॅक, रस्ते, ब्रिज सगळं काही पाण्याखाली. यानंतरचा जो तडाखा आहे तो पुढील जिल्ह्यांना बसणार. त्यामध्ये भीती सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने सरकू लागेल. जेव्हा समुद्राचं पाणी नद्यांमध्ये शिरतं तेव्हा नद्या उलट्या वाहू लागतात. यालाच बॅकवॉटर इफेक्ट म्हणतात. सातारा, सांगलीच्या जमिनीवर समुद्राचे खारे पाणी फिरेल आणि शेती नष्ट होईल. फक्त महाराष्ट्रच नाही तर बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर सुद्धा खवळणार आहेत. गोवा, केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर लाटांचा तांडव सुरू होईल. शास्त्रज्ञांच्या मते पणजी आणि चेन्नईसारखी शहरं 5 ते 10% पूर्णपणे पाण्याखाली जातील. दक्षिण भारताचा 5% भाग नकाशावरून कायमचा पुसला जाईल. ही कोणतीही अतिशयोक्ती नाही, तर हवामान बदलाचा हा भयानक निकाल आहे. ज्या जमिनीसाठी आपण लाखो करोडो रुपये मोजतो ती जमीनच जर उरणार नसेल तर त्या पैशांचं काय करायचं? विचार करा, निसर्ग आपली वसुली करायला आलाय. मुंबई जी 7 बेटांनी बनलेली आहे, एकेकाळी समुद्राला मागे सारून ही जमीन मिळवली होती, पण आता समुद्र आपली जागा पुन्हा मागायला आलाय. जर समुद्र पातळी 5 मीटरनी वाढली तर मुंबईचा 21.8% भाग कायमचा पाण्याखाली जाईल. गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, दादरची चौपाटी हे सगळं फक्त फोटोंमध्ये उरेल. लोक उंच इमारतींच्या छतावर मदतीसाठी ओरडत असतील, पण चहोबाजूंनी फक्त पाणीच पाणी असेल. मॅगिल विद्यापीठ आणि साम किवीच्या रिपोर्टनुसार पेट्रोल डिझेलचा अतिवापर आणि वाढते प्रदूषण यामुळे पृथ्वी गरम होत आहे. यामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळत आहे. हे पाणी थेट समुद्रात येत असल्याने पातळी वाढत आहे. जर आपण आजच सावध झालो नाही तर माणसाचं अस्तित्वच धोक्यात येईल. आपण ही माहिती पाहिली ती ऐकून कोणाचंही मन विचलित होणं साहजिक आहे, पण इथे गोष्ट स्पष्ट करणे खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आजचा उद्देश तुम्हाला घाबरवणं किंवा अफवा पसरवणं अजिबात नाही. ही केवळ एक शक्यता आहे आणि जगभरातील शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या हवामानाचा अंदाजावरून आधारित आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं जर हे काही घडतंय त्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो. ही माहिती देण्यामागचं मुख्य कारण हेच आहे की आपण आपल्या निसर्गाचा सन्मान करायला हवा. आज आपण पाहतोय झाडांची कत्तल होते, प्रदूषण वाढते. याचाच परिणाम म्हणून निसर्ग आपल्याला अशी अनेक वेगवेगळी रूपे दाखवतोय. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील की खरोखरच मुंबई बुडणार का किंवा कोणत्या जिल्हा नक्की धोक्याचा आहे. पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं, निसर्ग खरोखरच इतका कोपला आहे का की अजूनही आपल्याला हातात वेळ आहे? तुमच्या या भागात सध्या वातावरण कोणते बदल जाणवत आहे? तुम्हाला तुमच्या तिथे अवकाळी पाऊस किंवा वाढती उष्णता तुम्हाला अस्वस्थ करते का? तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तिथल्या वातावरणाची सद्यस्थिती कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण तुमची एक कमेंट फक्त आमच्यासाठी नाही तर व्हिडिओ पाहणाऱ्यांना इतर हजारो लोकांसाठी महत्त्वाची ठरू शकते. तुमच्या भागात काही भीतीदायक चिन्ह दिसत आहेत का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लक्षात ठेवा, शास्त्रज्ञांचे हे अंदाज आपल्याला सावध करण्यासाठी असतात, घाबरवण्यासाठी नाहीत. मानवी इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा एकत्र येऊन त्यावर मात केली आहे.
पण त्यासाठी आपल्याला पर्यावरणाबद्दल जागरूक होणं गरजेचं आहे. तुम्हाला कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडेल. तुम्हाला हा इशारा योग्य वाटतोय की ही एक फक्त अफवा वाटते? तुमचं जे काही स्पष्ट मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. आणि हो, अशाच माहितीपूर्व व्हिडिओ आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.